कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी आज मरणासन्न अवस्थेत पोहोचली आहे। मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रदूषणाकडे शासन आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलंय। नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली असून तब्बल 7 ते 8 किलोमीटरपर्यंत पंचगंगा हिरव्या चादरीखाली झाकली गेली असल्याचं भासतंय। पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी, मात्र याच पंचगंगेचं रूप अत्यंत भयावह बनलंय। नदीत सर्वत्र जलपर्णीचं साम्राज्य पसरलंय। पाणी काळकुट्ट आणि दूषित झालंय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदी मृत्यूच्या दारात पोहोचली आहे। माझ्या मागे ही पंचगंगा नदी पाहताय, ज्या पंचगंगा नदीमध्ये आपल्याला पाणी कुठं दिसत नाही। या पाण्यावरती जी तरंगणारी आपल्याला जलपर्णी दिसते ती दूरपर्यंत जाऊन पोहोचली। जवळपास 6 ते 7 किलोमीटर पर्यंतची ही जलपर्णी या संपूर्ण पंचगंगा नदीला वेढली गेलेली आहे। आणि अर्थातच किती मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीचं हे प्रदूषण झालेलं आहे याचा आपल्याला अंदाज देखील या ठिकाणी याला सुरुवात होईल। आजपर्यंत मी ज्या पद्धतीने उल्लेख केला की 109 उद्योगांना या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण महामंडळानं नोटिसा बजावलेल्या आहेत। केवळ ती कागद रंगवण्यापुरतीच ही कारवाई जी आहे ती म्हणावी लागेल। मात्र अनेक उद्योगधंदे ज्यामुळे ही पंचगंगा नदी प्रदूषित होते, ज्या पंचगंगा नदीचं पाणी काळकुट्ट दूषित या ठिकाणी पाहायला मिळतं, त्या कारखान्यांवरती कायमची बंदी घालण्यासंदर्भातल्या अशी ठोस कारवाई मात्र आजपर्यंत या प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केलेली नाही। आणि अर्थातच त्यांच्या कार्यक्षमतेवरती देखील आपण या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करूया। गेल्या अनेक वेळा पंचगंगा नदी बचाव, पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी अनेक नेत्यांनी मात्र त्या ठिकाणी राजकारण केलेलं आहे। पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नेहमीप्रमाणे अनेकांना केवळ नोटीस पाठवून कारवाई करत असल्याचं भासवलंय। कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसह औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, कंपन्या, ग्रामपंचायती अशा तब्बल 109 घटकांना नोटिसा बजावल्या आहेत। त्यांच्यावर प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। माझं काय मत आहे, तिथे जाऊन तुम्ही जो हक्क दाखवताय की हे पाणी सगळ्यांचं आहे, सगळ्यात पहिला हक्क आपल्या नदीवर दाखवा, पंचगंगेवर दाखवा। जेणेकरून जेवढा खर्च तुम्ही एवढे हजारो कोटी पाईपलाईनचा खर्च करून तुम्ही तिथून पाणी उचलून पंप आउट करून तुम्ही सिटीमध्ये आणणार, तेवढा खर्च जर ह्या नदीवर केला, ह्याच्या प्रदूषण मुक्तीसाठी केला तर इथे जास्त बरं होईल, नदी पण स्वच्छ होईल। अचानक पुन्हा पाणी कमी झाल्यानंतर ही जलपर्णी पुन्हा ऍक्टिव्ह कशी होती, ह्याची बीजं कुठं रोवली गेलीत? कारण जर इचलकरंजीतल्या आम्हाला असं शंका वाटतं की इचलकरंजीतल्या काही प्रोसेसवाल्यांना किंवा काही इंडस्ट्रीयलवाल्यांना जर आपलं पाणी ह्या जलपर्णीच्या खालून पास करायचं असेल आणि ही जलपर्णी वाढवायची आहे का, अशी मनामध्ये शंका निर्माण होते। अशाच प्रकारचं प्रदूषण पाणी जर आम्हाला पाजत असाल तर खरोखर हा आपल्या स्थानिकांवर अन्याय आहे। आज टेम्परेचर जवळजवळ 42-45 आहे, उन्हाळा आहे आणि रात्रभर एक दिवस जर मोटरी चालू झाली नाहीत तर आज मेथी करपून जाते, कोथमीर करपून जाते आणि उत्पन्न जर आलं नाही तर आमचं सगळं पुढचं सगळं नियोजन बिघडतंय। एक बघायला सुद्धा नव्हतं, त्यावेळेचे व्हिडिओ पण असतील, बघायला पण नव्हतं 2 वर्ष। एकदम स्वच्छ पाणी, असं पाण्यातलं म्हणजे जमीन दिसो असं होतं। परत ज्यावेळी कोरोना संपला, इंडस्ट्री चालू झाल्या, त्याच्या दुसऱ्या वर्षीपासून नदी येऊन पूर येऊन गेल्यानंतर की नाही आणि परत चालू झालंय। पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठा लढा सुरू केला आहे। अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चडमुंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले। एकीकडे नागरिक नदी वाचवण्यासाठी धडपड करत असले तरी राजकीय पातळीवर ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीये। आता आमची सुरुवात आहे, ऐका, वडापट घ्यायला इथं जाणार नाही। आमच्यावर काय गुन्हे दाखल करा, आम्ही इथं वडापट घ्यायला जाणार नाही। आमची फायनल निर्णय आमचा वड्यात। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आता अधिक गंभीर बनत चाललाय। या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे केवळ नोटिसा नव्हे तर प्रत्यक्ष कारवाई आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आता गरज आहे। पुढारी न्यूज जी आहे ती सातत्याने या प्रश्नासंदर्भात आवाज जो आहे तो उठवत राहणारच आहे। कारण पंचगंगा वाचवण्यासाठी एक मोठं पाऊल आता ही इथलेच शेतकरी टाकतायत, तर आपण देखील त्यामध्ये त्यांच्या पाठीशी नेहमीच असणार आहेत। प्रशासनाला आणि सरकारमधल्या अनेक नेत्यांना देखील आमचं हे आव्हान असणार आहे की ही पंचगंगा नदी कशा अवस्थेत आता आहे हे येऊन या ठिकाणी पहा। त्यानंतर तरी आपल्याला ही पंचगंगा स्वच्छ करण्यासाठी, दूषितमुक्त करण्यासाठी काही सुचतं का हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।